गुड मॉर्निंग फ्रेंड्स. एज्युकेशन इन मिनिट या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. मराठी व्याकरण हा विषय आपण बघत आहोत. मराठी व्याकरणात संधी या टॉपिकला आपण सुरुवात केली. मागच्या लेक्चरमध्ये संधी म्हणजे काय हे इंट्रोडक्शन पर आपण बघितलं. ह्या लेक्चरमध्ये आपण संधीतील पहिला प्रकार स्वरसंधी हे बघणार आहोत. मागच्या लेक्चरमध्ये आपण फक्त प्रस्तावना बघितली, संधीबद्दल माहिती आणि संधीची उदाहरणं बघितली. या लेक्चरमध्ये जसं मी सांगितलं त्याप्रमाणे प्रत्येक टॉपिक वेगवेगळा, जसे की स्वरसंधी, विसर्ग संधी व व्यंजन संधी. विसर्ग संधी आणि व्यंजन संधी हे संधीचे 3 प्रकार आहेत. या तिन्ही प्रकारावर वेगवेगळं लेक्चर घेणार आहे. तर ह्या लेक्चरला फक्त स्वरसंधी होईल. यानंतर पुढच्या लेक्चरला व्यंजन संधी आणि विसर्ग संधी, मराठीतील विशेष संधी जसे की पररूप संधी, पूर्वरूप किंवा अंतसंधी, बहिर्संधी, हे देखील मी एका लेक्चरमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करेल. त्याआधी बघूया या लेक्चरमध्ये फक्त स्वरसंधी म्हणजे काय. तर संधी म्हणजे काय मी ऑलरेडी सांगितलं आहे. जोडणे, सांधणे किंवा एकत्रीकरण करणे यास संधी असे म्हणतात. संधीचे 3 प्रकार स्वरसंधी, व्यंजन संधी, विसर्ग संधी व मराठीतील विशेष संधी पररूप आणि पूर्वरूप संधी. मुळात संधी हा संस्कृत भाषेतील प्रकार आहे. संस्कृत भाषेतून मराठीत आलेला प्रकार आहे. पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण प्लस दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण ह्या दोघांना मिळून एक नवीन जोड शब्द तयार होतो, त्यास संधी म्हणतात. आपण ही डेफिनेशन मागच्या लेक्चरमध्ये बघितली, शिवाय उदाहरणासह बघितली. संधी करताना उदाहरणासह करा, त्यामुळे लक्षात यायला सोपे जाते. ह्या लेक्चरमध्ये आपण फक्त स्वरसंधी म्हणजे काय हे बघणार आहोत. स्वरसंधीची व्याख्या वगैरे सगळं मी तुम्हाला समजून देणार आहे, परफेक्टली सांगणार आहे. पण त्याआधी 1-2 उदाहरणं बघू, त्याच्यामुळे तुम्हाला संधी आणखीन सोपी होईल. संधी या प्रस्तावना लेक्चरमध्ये शब्दाची फोड कशी करायची आणि त्यातले वर्ण कसे ओळखायचे हे मी सांगितले. सेम त्याच प्रकारात बघा, जोडाक्षर हा जो शब्द आहे, या जोडाक्षर शब्दाचा विग्रह कसा होतो? जोड अधिक अक्षर. बघा, जोडाक्षर शब्दाचा विग्रह कसा होतो? जोड अधिक अक्षर. जोड हा शब्द आहे पहिला शब्द, जोड हा पहिला शब्द आहे, अक्षर हा दुसरा शब्द आहे. परंतु इथे लक्षात घ्या, पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण आहे ड आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण आहे अ. पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण ड, दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण अ. म्हणून याची आपण फोड करताना कसं लिहिणार? ड अधिक अ. परंतु ड इथं व्यंजन आहे. ड काय आहे? व्यंजन आहे. त्याला कशाची साथ भेटलेली आहे? त्याला अ ची साथ भेटली, त्यामुळे ते पूर्ण शब्द तयार झाला, अक्षर तयार झाले. ड अधिक अ अधिक हा पुढचा अ, ही ड शब्दाची फोड मी पुन्हा केली. लक्षात घ्या, ड इथं जे आहे ते व्यंजन स्वरूपात आहे, म्हणून ह्या ड शब्दाची अशी फोड केली. ड हे व्यंजन प्लस अ हा स्वर.
बघा, म्हणजे पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण आहे अ आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण आहे अ. हे दोन्हीही काय आहे? स्वर आहे, अ अधिक अ. परंतु शब्दात बघा जोडाक्षर, जोडाक्षर, जोडा, डा, आ आलेला आहे. म्हणजे याच्यावरून काय दिसतं मित्रांनो? अ प्लस अ च काय शब्दात वापरण्यात आलं? आ वापरण्यात आलं. शब्दात आ म्हणून वापरण्यात आलं. म्हणून जोडाक्षर, जोडाक्षर ही झाली शब्दाची फोड. जोडाक्षर शब्दाची. जोडाक्षर शब्दाचा उच्चार करा. जोडा, डा, ड नंतर आ येतो. म्हणजे पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण अ, दुसऱ्या शब्दातील शेवटचा वर्ण अ, जो की दोन्हीही स्वर आहे, या दोन्हींपासून काय बनतो? आ बनतो. म्हणून काय आहे? शब्दात तो आ वापरलेला आहे. बघा, लेक्चर पॉज करून आता तुम्ही मुळाक्षर शब्दाची सेमाचा विग्रह करा. जेव्हा तुम्ही असा विग्रह करायला स्वतः शिकता तेव्हा तुम्हाला संधी खूप सोपी जाते. पेपरला बऱ्यापैकी संधीची उदाहरणं देतात आणि कोणती संधी झाली ती ओळखा विचारतात. तसेच पोलीस भरती, तलाठी ज्या ठिकाणी मराठी व्याकरण आहे त्या ठिकाणी असं शब्द देखील देता व खालीलपैकी कोणता त्याचा योग्य विग्रह आहे हे तुम्हाला विचारले जाते. तर बघा, मुळाक्षर शब्दाचं 2 मिनिटं पॉज करून बघा बरं, जमतंय का? चला, मुळाक्षर. जोडाक्षर, जसं जोडाक्षरचा विग्रह केला तसा मुळाक्षरचा विग्रह काय येईल? मूळ अधिक अक्षर. ज्यांनी वर्णमालेचं लेक्चर केलं त्यांनी 1 मिनिट बघा. तिथं मी सांगितलं आहे ळ हा जो आहे हा स्वतंत्र वर्ण आहे. ळ पासून सुरू होणारा एकही वर्ण, एकही शब्द मराठी भाषेत नाही. ळ या वर्णास काय म्हणतात? स्वतंत्र वर्ण. आठवण करून दिली, ळचा इथं काहीही संबंध नाही वर्णमालेशी, परंतु वर्णमालेतील ळ हा काय आहे? स्वतंत्र वर्ण आहे. ळ पासून सुरू होणारा एकही शब्द मराठी भाषेत नाही. बाळ, ळ शब्द बाळ नंतर आलेला आहे. ळ पासून सुरू होणारा शब्द एकही नाही. बघा, मुळाक्षर शब्दाची फोड कशी होती? ळ अधिक अ. परंतु इथं ळ हा शब्दाला काय आहे? ळ या शब्दाला काय आहे? अ या स्वराची साथ आहे आणि पुढच्या शब्दातील अ. पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण ळ, दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण अ. ळ अधिक अ, परंतु ळ व्यंजन आहे, त्याला स्वराची मदत घ्यावी लागते, म्हणून पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण अ आहे. सेम कॉम्बिनेशन इथंही अ प्लस अ काय बनतं? आ बनतं. शब्दात देखील तेच वापरलेलं आहे. मुळा, मुळा, मुळाक्षर, मुळाक्षर. बघा मित्रांनो, जोडा, जोडा, जोडाक्षर इथं वापरला आ, इथे देखील वापरला आ. बघा आता सूर्यास्त, सूर्यास्त सुद्धा, सूर्यास्ताचंही सेम होईल. सूर्य अधिक अस्त हा सूर्यास्त शब्दाचा विग्रह झाला. सूर्य पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण अ आहे. आता प्रत्येक वेळेस मी ते तुम्हाला लिहून देणार नाही, तुमच्या लक्षात आले. दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण य, यचा, याला अ या स्वराची साथ घ्यावी लागली. पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण अ, दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण अ, दोन्हींपासून काय बनला? आ. शब्दात देखील काय वापरलेला आहे बघा? सूर्या, सूर्यास्त आ वापरण्यात आला आहे. आ वापरण्यात आला आहे. सहानुभूती, बघा सहानुभूती, सहानुभूती करा विग्रह. कसा येतो सहानुभूती या शब्दाचा विग्रह? सह अधिक अनुभूती, सहानुभूती, सह अधिक अनुभूती. पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण अ, दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण अ, दोन्हींपासून काय बनला? आ. शब्दात देखील काय वापरलेला आहे? सहा, सहानुभूती, सहानुभूती नाही सहानुभूती वापरण्यात आला आहे. हे काय झाली उदाहरणं? 4 उदाहरणं झाली. बघा, आता ही 4 उदाहरणं थ्रू तुम्हाला मी समजून सांगतो स्वरसंधीची व्याख्या काय असते. स्वरसंधीची व्याख्या काय असते बघा. दोन्हीही इथं काय आहे? इथं काय मिक्स झाला? अ अधिक अ. काय मिक्स झाला? अ अधिक अ. बघा, लक्ष द्या इकडं. अ अधिक अ. मुळाक्षर शब्दात काय मिक्स झाला? अ अधिक अ. सूर्यास्त शब्दात काय मिक्स झाला? अ अधिक अ. सहानुभूती शब्दात मिक्स काय झाला? अ अधिक अ.
हे काय झाले, फक्त आ ची कॉम्बिनेशन झाली. आणखी मी तुम्हाला स्वरसंधीची कॉम्बिनेशन देणार आहे, पण इथे व्याख्या लक्षात घेताना लक्षात घ्या, दोन्हीही मिसळणारे वर्ण जर स्वर असतील, दोन्ही स्वर आहे का, अ स्वर आहे का, 14 स्वर आहे वर्णमालेत मी दिलेले आहे ते बघून घ्या. तिथं दोन्हीही मिसळणारे स्वर आहेत का, यस, दोन्हीही मिसळणारे स्वर आहेत. दोन्हीही मिसळणारे वर्ण जर स्वर असतील त्यास काय म्हणतात, स्वरसंधी. दोन्हीही मिसळणारे वर्ण जर स्वर असतील तर त्यास स्वरसंधी असे म्हणतात. आणि ही एक डेफिनेशन झाली. दुसरी बघा, पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण, पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण हा जर स्वर असेल व दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण हाही स्वर असेल आणि त्या दोघांपासून एक जोडाक्षर तयार होत असेल तर त्या संधीस स्वरसंधी म्हणतात. संधी होताना, एकत्रीकरण होताना पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण हा स्वर असेल व दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण हा देखील स्वर असेल तर त्यास स्वरसंधी असे म्हणतात. स्वर हा शब्द मूळतः मराठीतला नसून तो अच या शब्दापासून आलेला आहे, जो की संस्कृत शब्द आहे, म्हणून स्वरसंधीस दुसरे नाव आहे अचसंधी. स्वरसंधीला काय म्हणतात, स्वरसंधीला अचसंधी देखील म्हणतात. आलं लक्षात मित्रांनो. बघा, स्वरसंधी या व्याकरण प्रकारास आपण सुरुवात केलेली आहे. मी आधी उदाहरण दिले, उदाहरणानंतर तुम्हाला स्वरसंधी म्हणजे काय ते समजेल या हिशोबाने मी आधी व्याख्या सांगितली नाही. मागची उदाहरणं बघा, मागच्या उदाहरणातील विग्रह तुमच्या लक्षात येईल. स्वरसंधी मागच्या उदाहरणावरून काय व्याख्या बनते, संधी होत असताना पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण जर स्वर असेल व दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण हा देखील काय हवा, स्वर असेल तर त्यास स्वरसंधी म्हणतात. थोडक्यात काय रे, जसं मी मागं सांगितलं तसं दोन्हीही मिसळणारे म्हणजेच मिक्स होणारे, दोन्हीही मिसळणारे वर्ण हे जर स्वर असतील, दोन्हीही मिसळणारे वर्ण स्वर असतील तर त्यास स्वरसंधी म्हणतात. मागं शॉर्ट मध्ये सांगितलं, इथं बघा, स्वर हे संस्कृत
स्वर हे संस्कृत भाषेतून आले आहे. स्वरांना अच असे देखील म्हणतात. कुठं म्हणतात अच? संस्कृतमध्ये. म्हणून स्वर संधी ला दुसरं नाव काय आहे? अच संधी. स्वर संधीचे दुसरे नाव आहे अच संधी. बघा ह्या व्याख्येवरून आपल्याला काय दिसते? एक फॉर्म्युला दिसतो. स्वर प्लस स्वर, स्वर अधिक स्वर, हे कॉम्बिनेशन जिथे असले तिथे काय असते? स्वर संधी असते. ज्यांना लिहून घ्यायचे त्यांनी लिहून घ्या. लेक्चर पॉज करून हे लिहून घेऊ शकता. पुढे आपण स्वर संधीतील प्रकारासह संधी समजून घेणार आहोत. स्वर संधीतील प्रकार पडतात, त्यातील स्पेसिफिक प्रकार आणि त्याची उदाहरणं आपण बघणार आहोत. एक मिनिट मित्रांनो. हॅलो, हा बोल. हा लेक्चर मध्ये म्हणून. बघा मित्रांनो, संधी हा प्रकार बघतोय आपण. आता ह्यामध्ये संधीचे पुढे हे आपण काय बघणार आहोत? सर्व प्रकार, त्याचे टाईप बघणार आहोत. संधीचे टाईप सांगण्याआधी तुम्ही बघा, मागं जसं मी सांगितलं स्वराचं कॉम्बिनेशन, जसं सांगितलं स्वर अधिक स्वर, जिथे स्वर अधिक स्वर आहे तिथे काय होते? स्वर संधी होते. पण मागं आपण काय बघितलं? मागची उदाहरणं जी बघितली तिथं अ प्लस अ बघितलं ओनली, ज्यापासून आ तयार झाला. तर माझं एकच तुम्हाला क्वेश्चन आहे की स्वर संधीमध्ये फक्त आ तयार होतो का? किंवा जोड शब्दात फक्त अ प्लस अ हे कॉम्बिनेशन असतं का? नाही. एकूण किती आहेत? 14 स्वर आहेत. त्यापैकी काय काय कॉम्बिनेशन बनतं इथं स्वर संधीमध्ये तेही तुम्ही लिहून घ्या. म्हणजे पुढे जोड शब्द आले की तुम्हाला कोणतं कॉम्बिनेशन पासून काय बनेल हे तुम्हाला लक्षात येईल चांगलं. बघा मी काय सांगतो. ओके, माझा मुद्दा लक्षात आला का? फक्त आ बनेल का स्वर संधीमध्ये? तर नाही. स्वर संधी शब्दाची फोड केल्यानंतर बघा, स्वर संधी शब्दाची फोड केल्यानंतर मिळणारे, थोडं अक्षर जरी मागं पुढे झालं तर समजून घेशाल ही विनंती, मिळणारे कॉम्बिनेशन. बघा, स्वर संधी शब्दाची फोड केल्यानंतर आपल्याला कोणकोणती कॉम्बिनेशन मिळू शकतात? पहिल्या आपण मागं 3-4 उदाहरणं बघितली तेच लिहू. पहिला आपण मागे जी 3-4 उदाहरणं लिहिली त्यापैकी लिहू. अ अधिक अ झालंय मागच्या याच्यात, ज्यापासून आपण बघितलं आ तयार झाला. बरोबर. त्यापुढे अ नंतर दुसरा स्वर म्हणजे दीर्घ स्वर आ देखील येऊ शकतो. आणखी काय येऊ शकतं? आ हा स्वर पहिल्यांदा येऊ शकतो, नंतर रस्व म्हणजेच अ येऊ शकतो, किंवा दोन्हीही दीर्घ येऊ शकतात. दोन्हीही काय येऊ शकतात? दीर्घ. यापासून काय बनते हे मी तुम्हाला सांगतो, परंतु हे बघा, हे असं कॉम्बिनेशन बनू शकतं ना? ऑफकोर्स 100% बनू शकतं. अ प्लस अ, दोन्हीही रस्व, अ प्लस अ, एक रस्व एक दीर्घ, एक दीर्घ एक रस्व आणि दोन्हीही दीर्घ, असं कॉम्बिनेशन बनू शकतं. बघा, अ प्लस अ प्लस आ प्लस आ प्लस आ, यापासून काय बनतं हे तुम्हाला मी सांगतो, परंतु एकदा बघा. आणखी कशाचे कॉम्बिनेशन बनू शकतात? ई हा स्वर आहे की नाही? ई हा देखील स्वर आहे. रस्व ई अधिक रस्व ई हे एक कॉम्बिनेशन बनू शकतं. रस्व ई प्लस दीर्घ ई,
मागच्या आ अ सारखं दीर्घ ई प्लस ऱ्हस्व ई आणि दीर्घ ई प्लस दीर्घ ई हे देखील कॉम्बिनेशन बनू शकतं. ही झाली ई ची कॉम्बिनेशन. कशाची कॉम्बिनेशन झाली? ही बघितली आपण आ ची कॉम्बिनेशन, त्याच्यानंतर ही झाली ई ची कॉम्बिनेशन. अजून उ आहे की नाही? उ देखील स्वर आहे. ऱ्हस्व उ प्लस दीर्घ उ, सॉरी, ऱ्हस्व उ प्लस ऱ्हस्व उ, ऱ्हस्व उ प्लस दीर्घ उ, दीर्घ उ प्लस ऱ्हस्व उ आणि दोन्हीही दीर्घ. बघा, ही स्वरसंधी शब्दाची फोड करून मिळणारी कॉम्बिनेशन आहे. फक्त आपण उदाहरणं अ ची बघितली मागच्या याच्यात, परंतु एवढी कॉम्बिनेशन बनू शकतात. आणखी एक कॉम्बिनेशन आहे रूचं कॉम्बिनेशन. रू अधिक रू. तर यापासून काय काय बनतं बघू. तर लक्षात ठेवायचं, या ऱ्हस्व यांची जेव्हा आपण फोड करतो, सॉरी कॉम्बिनेशन करतो, यात ऱ्हस्व आणि दीर्घ दोन्हीही असतं, तर अ च्या कॉम्बिनेशन मध्ये कायम बनतो आ. ई च्या कॉम्बिनेशन मध्ये कायम बनतो दीर्घ ई. उ च्या कॉम्बिनेशन मध्ये कायम बनतो दीर्घ उ आणि रू च्या कॉम्बिनेशन मध्ये जो ऑलरेडी रू आहे तोच बनतो. ही बघा, ही कॉम्बिनेशन खूप महत्वाची आहे. ही कॉम्बिनेशन लिहून घ्या. स्वर्ग संधी नाही तर स्वरसंधी. स्वरसंधी शब्दाची फोड केल्यानंतर आपल्याला ही कॉम्बिनेशन मिळतात. काय मिळतात? आ ई उ रू. कोणकोणती कॉम्बिनेशन मिळतात? आ ई उ रू. आणि ही जी कॉम्बिनेशन जिथं मिळतात, आता एक बघा, हे काय आहे तर मित्रांनो, आ ऱ्हस्व आहे की दीर्घ? ऱ्हस्व आहे की दीर्घ? आ काय आहे? दीर्घ. ई काय आहे? ई दुसरा आहे, ई देखील काय आहे? दीर्घ. उ काय आहे? दीर्घ. रू काय आहे? दीर्घ. ही कॉम्बिनेशन आपल्याला मिळतात. तर ही कॉम्बिनेशन सगळी दीर्घ आहे, म्हणून व्याकरणातील स्वरसंधीतील पहिला प्रकार आपण ऑलरेडी इथंच बघतोय. जिथं तुम्हाला ही सर्व कॉम्बिनेशन मिळतील, आ ई उ आणि रू, ही कॉम्बिनेशन ज्या ठिकाणी तुम्हाला मिळतील त्याला काय म्हणायचं? सर्व दीर्घ आहे म्हणून म्हणायचं दीर्घादेश. हे मी समजून सांगतोय पुढं. सर्व दीर्घ आहे म्हणून काय म्हणायचं? दीर्घादेश. किंवा त्याला दुसरं नाव आहे दीर्घत्व संधी. हे इथं लिहू नका, हे मी पुढे सांगणार आहे. परंतु आ ई उ रू हे जिथं बनतं त्याला स्वरसंधीचा पहिला टाईप आहे दीर्घादेश. तो तिथे बनतो जो मी इथे सांगितला. हे बघा, एक मिनिट. हे बघा, इथं काय आहे? इथं आ बनला आहे, इथं काय आहे? ई बनला आहे, उ बनला आहे आणि रू बनला आहे. ही सगळी काय आहे? हा अ जो आहे हा ऱ्हस्व आहे, हा अ ऱ्हस्व आहे. या ऱ्हस्व दीर्घच्या कॉम्बिनेशन मधून फक्त एक दीर्घ बनतो. या ऱ्हस्व दीर्घच्या कॉम्बिनेशन मधून फक्त दीर्घ बनतो. याही ऱ्हस्व दीर्घच्या कॉम्बिनेशन मधून एक दीर्घ बनतो. सगळीकडे दीर्घ बनतोय म्हणून सॉरी, दीर्घादेश, दीर्घत्व संधी यास म्हणतात, जो की स्वरसंधीचा पहिला प्रकार आहे. मी तुम्हाला उदाहरणासह तो समजून सांगणार आहे. तुम्ही ही कॉम्बिनेशन एकदा लिहून घ्या, त्यानंतर आपण पुढचा प्रकार बघू. बघा, संधीचे प्रकार आपण या बघणार आहोत. संधीच्या प्रकाराला सुरुवात करणार आहोत. लक्षात ठेवायचं, दोन वर्णांचं आपण कॉम्बिनेशन बघितलं. पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण अधिक दुसऱ्या शब्दातला पहिला वर्ण, यापासून एक नवीन जोडाक्षर तयार होतं. त्या जोडाक्षराला आपण संधी म्हणतो. त्या संधीलाही देखील एक दुसरं नाव आहे. तो जो बदल होतो, तो जो चेंज त्या शब्दात होतो, त्याला म्हणतात आदेश. बघा,
इथून मागे पोलीस भरतीला संधीचे उपप्रकार वगैरे शिकवत नव्हते, परंतु एका कोणत्या तरी जिल्ह्याच्या पेपरला आदेश याची डेफिनेशन विचारली, तेव्हापासून बरेचसे सर 10-15 मिनिटात उपप्रकार वगैरेही एक्सप्लेन करतात. तर आदेश म्हणजे काय? संधी होत असताना आदेश या शब्दाची डेफिनेशन सांगतोय. संधी होत असताना एका वर्णाच्या जागी दुसरा वर्ण, संधी होत असताना एका वर्णाच्या जागी दुसरा वर्ण येऊन त्यात बदल होतो, यास आदेश म्हणतात. मग स्वर संधीमध्ये असे होणारे बदल, असे होणारे आदेश किती आहेत? त्याला संधीचे प्रकार म्हणून ओळखतात. असे आदेश आपण बघणार आहोत. जे मागं कॉम्बिनेशन मध्ये सांगितलं तो बदलच आहे. बघा, संधीचा पहिला प्रकार आपण सुरू करणार आहे. आणखी मागे उदाहरणं सांगितली, तो कोणता? दीर्घादेश. दीर्घ आदेश, दीर्घ होणारा बदल म्हणजे दीर्घादेश. नंतर गुणादेश. टेन्शन घेऊ नका, एक एक प्रकार उदाहरणासह एकदम परफेक्टली मी तुम्हाला समजून सांगणार आहे. दीर्घादेश, गुणादेश, यनादेश, अयादी आदेश. वृद्धादेश. एक एक प्रकार आपण संक्षिप्त बघणार आहोत. संधीचे प्रकार आहेत दीर्घादेश, गुणादेश, यनादेश, वृद्धादेश आणि अयादी आदेश. एक तर फिक्स आहे, प्रत्येक वेळी काहीतरी बदल होणार आहे. यात आपण बघितलं दीर्घ संधी येते. यात आपण पुढे बघू कोणकोणते कॉम्बिनेशन येतात. अशा स्वरूपाने स्वर संधी आहे. स्वर संधी, माफ करा, इथं स्वर करा. स्वरसंधीचे प्रकार दीर्घादेश, गुणादेश, यनादेश, वृद्धादेश आणि अयादी आदेश. देश देश सगळीकडे आला आहे. आदेशची डेफिनेशन मी तुम्हाला सांगितली. संधी होत असताना एका वर्णाच्या जागी दुसरा वर्ण येऊन त्यात बदल होतो, यास काय म्हणतात? आदेश. दीर्घादेश, गुणादेश, यनादेश, वृद्धादेश आणि अयादी आदेश हे काय आहेत? आदेशाची प्रकार आहेत. त्यातला पहिला प्रकार बघू. दीर्घादेश किंवा दीर्घत्व संधी. उदाहरणा थ्रू समजून घेण्याचा प्रयत्न करू, त्यामुळे जास्त सोपं जातं. बघा, दीर्घादेश संधीचे काही उदाहरणं, त्यापैकी मागं घेतलं आपण तेच घेऊ पहिल्यांदा एकदा. जोडाक्षर, मुळाक्षर नको घ्यायला, आता त्याच प्रकारातलं नवीन बघू. देवालय, त्यानंतर विद्यार्थी, त्यानंतर बघा गणाधीश, जोडाक्षर या शब्दाचा विग्रह जोड अधिक अक्षर असा होतो. पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण ड, दुसऱ्या शब्दातला पहिला वर्ण अ
परंतु ड इथे अक्षर आहे, त्याला व्यंजनांची साथ मिळाली आहे ड अधिक अ, म्हणजे खराब पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण आहे अ अधिक अ, दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण अ अधिक अ, या दोघांपासून जो तयार होतो तो आहे आ, आणि हा आ पण इथं शब्दात वापरलेला आहे जोडाक्षर मध्ये. बघा पुन्हा एकदा समजून सांगतो. जोडाक्षर या शब्दाचा विग्रह बघितला, जोड अधिक अक्षर. पहिल्या शब्दातला वर्ण शेवटचा आहे ड, दुसऱ्या शब्दातला पहिला वर्ण अ, परंतु ड हे इथं व्यंजन स्वरूपात आहे, जे की अक्षर स्वरूपात नाही, म्हणून ड ला पूर्ण होण्यासाठी अ याची गरज पडते. ड मध्ये अ मिसळल्यानंतर ड बनतो, म्हणून इथं पहिल्या शब्दातील ड हा शेवटचा वर्ण नसून अ हा शेवटचा वर्ण आहे. अ अधिक अ या दोघांपासून काय बनते, आ बनते. आ जो आहे हा दीर्घ आहे. काय आहे, दीर्घ. ऱ्हस्व अ दीर्घ आ, मग दीर्घ आहे, तर या जोडाक्षर शब्दात आ हा दीर्घ बनला आहे, या शब्दात बदल झाला आहे, म्हणून इथं जी संधी होते तिला दीर्घादेश म्हणतात किंवा दीर्घत्व संधी म्हणतात. आलं लक्षात? जोडाक्षर इथं वापरण्यात आलाय मित्रांनो आ. त्यानंतर देवालय या शब्दाचा विग्रह बघू. देवालय या शब्दाचा विग्रह होतो देव अधिक आलय. पुन्हा एकदा कॉम्बिनेशन बघा, देव अधिक आलय व अधिक आ, व अधिक आ, परंतु व काय आहे, इथे व्यंजन आहे, त्याला पूर्ण होण्यासाठी अ ची गरज पडते. अ प्लस आ, त्याचं काय बनलं मित्रांनो, अ प्लस आ चं आ बनलं. कॉम्बिनेशन तुम्हाला मागे लिहून दिलेली आहे. इथे देखील देवालयामध्ये आ वापरण्यात आला. विद्यार्थी बघा पुढचा शब्द, विद्या अधिक अर्थी, विद्यार्थी आ अधिक अ. विद्याचं बघा य आणि याला पूर्ण व्हायला आ ची गरज पडली, म्हणून आ अधिक अ. आता प्रत्येक ठिकाणी मी हे व्यंजनांचं कॉम्बिनेशन लिहिणार नाही. आ आणि अ पासून देखील काय बनला, आ बनला, तो इथं वापरण्यात आलाय बघा. त्यानंतर गणाधीश या शब्दाचा विग्रह बघा, गण अधिक अधीश, गणाधीश, गण अधिक आदेश. कसं होईल याचं मित्रांनो, न पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण अ, दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण अ, सॉरी माफ करा, पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण अ, दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण अ, या दोघांपासून बनतो दीर्घत्व आ. बघा गणाधीश या शब्दाचा विग्रह काय झाला, गण अधिक आदेश. पहिला शब्द गण आहे, त्यातील शेवटचा न आहे, परंतु न हा इथे व्यंजन नसून व्यंजन नसून अक्षर आहे, त्याला पूर्ण होण्यासाठी अ ची गरज पडते. न अधिक अ, म्हणून पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण असतो अ, दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण अ, दोन्ही पासून बनलाय दीर्घत्व आ. त्यानंतर सेम बघा, विद्यार्थी, विद्या य जरी असला तर त्याला पूर्ण व्हायला आ ची गरज पडते, म्हणून पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण आ, दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण अ, दोन्ही पासून बनला आ. त्यानंतर देवालय, देव अधिक आलय व अधिक आ, पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण व, दुसऱ्या शब्दातील आ. व काय आहे, इथे व्यंजन आहे, परंतु स्वर हा शेवटचा वर्ण आहे, त्यापासून काय बनला, दीर्घत्व आ. ही सगळी दीर्घादेश मधील आ ची उदाहरणं आहे. जोडाक्षर, देवालय, विद्यार्थी आणि गणाधीश या सगळ्यांमध्ये काय होतं, आ बनतो. काय बनतो, आ बनतो. त्याच्यामुळं ही दीर्घादेश मधील पहिलं कॉम्बिनेशन जे की आ आहे. काय आहे मित्रांनो, आ. याची उदाहरणं आहेत
याची अजून काही उदाहरणं जर तुम्हाला बघायची असेल तर तुम्हाला सगळ्यांना होमवर्क आहे, हे कंपल्सरी सॉल्व करा. ह्या स्लाइडमध्ये आपण काय बघितलं, फक्त आ ची कॉम्बिनेशन बघितली. दीर्घादेशमध्ये फक्त आ बनत नाही, ती मागं तुम्हाला मी जी कॉम्बिनेशन दिली 13 कॉम्बिनेशन. आ पासून 4, ई पासून 4, इथे लिहून देतो, आ पासून 4, ई पासून 4, ओ पासून 4 आणि रूचं एक कॉम्बिनेशन. अशी टोटल 13 कॉम्बिनेशन मागच्या स्लाइडवर लिहिलेली आहे बघा, 2-3 स्लाइड सोडून असेल. त्यातलं आपण फक्त याच्यावर पहिलं कॉम्बिनेशन बघितलं, जे की आचं होतं. कशाचं होतं? आचं होतं. आता दुसऱ्या स्लाइडवर आपण कॉम्बिनेशन ईचं बघणार. आता दीर्घादेश चालू आहे, पहिल्या याच्यात आचं बघितलं. आणखी जर एक्झाम्पल बघायचे असतील, आता जोडाक्षर, देवालय, विद्यार्थी आणि गणादेश बघितलं, तर दीर्घादेशचे आणखी आहे, तुम्ही स्वतः करू शकता हे, राजाश्रय, सह्याद्री. ही होमवर्क आहे, सगळ्यांनी ही तिथे करून ठेवायची. जे नोट डाऊन करत असतील त्यांनी याचं सुद्धा करून ठेवायचं. फायदा तुम्हालाच होणार आहे मित्रांनो. स्वाभिमान. त्यानंतर आणखी बघा, जसं मुख्याध्यापक, मी उदाहरणं देतो, ही तुम्ही करून ठेवायची, तुमच्याच फायद्याची राहणार आहे. ह्या प्रकारातच करायची सगळी मी लेक्चरमध्ये घेऊ शकत नाही, 4 घेतोय तुम्हाला. या प्रकारात विग्रह लिहायचा सगळा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे, बघा मित्रांनो, दीर्घादेश प्रकार सुरू केला आहे. आचं कॉम्बिनेशन ऑलरेडी आपल्या इथं बनलेलं आहे. त्यानंतर जे पुढचं कॉम्बिनेशन आपण बघा, एक सेकंड, आता ह्या आ ची आपण मागं उदाहरणं बघितली. आता इथं आपण सगळे ई ची उदाहरणं बघू. तर ई ची उदाहरणं बघू आपण. बघा, उदाहरणासह ई समजून घेऊ. ई कसा बनतो दीर्घात्वामध्ये. पहिलं उदाहरण आहे अभिष्ट. दुसरं हरी इच्छा, अतींद्रिय, ज्यांना लिहून घ्यायचे त्यांनी स्लाइड पॉज करून, लेक्चर पॉज करून लिहून घेऊ शकता. कवीश्वर आणि परीक्षा. अभिष्ट या शब्दाची फोड कशी होते? अभि अधिक इष्ट. पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण आहे ई, अभि, आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण आहे ई. या दोन्हींपासून काय बनतो? दीर्घ ई बनतो, जो शब्दात वापरलेला आहे इथे अभिष्ट मध्ये. बघा, अभिष्ट, अभि इथे वापरलेला आहे दीर्घ ई. त्यानंतर हरी इच्छा बघू आपण. हरी इच्छा या शब्दाची फोड अशी होते, हरी अधिक इच्छा. या शब्दात देखील पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण हरी ई आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण ई, हे कॉम्बिनेशन आहे. म्हणजे दोन्ही ठिकाणी रस्व ई आहे. रस्व ई अधिक रस्व ई या दोन्हींपासून बनतो दीर्घ ई. आणि हा दीर्घ ई इथे शब्दात वापरले आहे. हरी हरी इच्छा या ठिकाणी बघा. त्यानंतर अतींद्रिय. अतींद्रिय या शब्दाचा विग्रह कसा होतो? अति अधिक इंद्रिय. अतींद्रियमध्ये पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण ई, दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण ई, दोघांपासून बनतो दीर्घ ई,
आणि शब्दात देखील वापरतात दीर्घ ई. अति कवीश्वर. बघा आता हे पुढची उदाहरणं तुम्ही करू शकतात, सोपी आहेत, काहीच अडचण नाही. कवीश्वर. कवीश्वर या शब्दाचं कसं होतं विग्रह? कवी अधिक ईश्वर. सेम सगळीकडेही तुम्हाला लक्षात यावी मी म्हणून वारंवार कॉम्बिनेशन लिहित आहे. सगळीकडे दीर्घ ईच आहे मित्रांनो. परीक्षा शब्दाचा विग्रह कसा होतो? परी अधिक रिक्षा का इक्षा? बघा परीक्षा शब्दसमूह पक्का असेल तर प्रयत्नातून बरोबर विग्रह हळूहळू लक्षात येतो. ई अधिक दीर्घ ई. इथं माफ करा, कवीश्वर मध्ये दीर्घ ई आहे. ई अधिक दीर्घ ई बरोबर बनतो दीर्घ ई. द्या लक्ष इकडं आता परत. हे बघा अभिष्ट हा शब्द आहे. अभिष्ट या शब्दाचा विग्रह होतो अभि अधिक इष्ट. पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण ई, दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण ई, या ऱ्हस्व ई पासून बनतो दीर्घ ई, जो की शब्दात वापरतात. अभि इष्ट म्हणून हा स्वरसंधीमधील दीर्घादेश. ई हा दीर्घ आहे. दीर्घादेश स्वरसंधीचा प्रकार आहे. त्यातलही आपण आ ई उ रू हे 4 कॉम्बिनेशन बघत आहे. मागच्या स्लाइडला आ ची बघितली, ह्या साइडला आपण ई ची बघणार आहोत. त्यातील पहिलं उदाहरण अभिष्ट मध्ये अभि अधिक इष्ट, ई अधिक ई, दीर्घत्व ई. बघा हरीशच्या उदाहरण. हरीशच्या मध्ये काय येतं? हरी प्लस इच्छा हा हरीशच्या शब्दाचा विग्रह आहे. हरी शब्दातला पहिला आणि शेवटचा वर्ण आपण याचं कॉम्बिनेशन करून ई हा दीर्घत्व बनवला. हरी हरी. अत्यंद्र अतिइंद्र. कवीश्वर कवी कवीश्वर. परीक्षा परीक्षा. हे काय झालं? ईचं कॉम्बिनेशन झालं सगळीकडं. त्याची तुम्ही स्वतः उजळणी करा, स्वतः प्रॅक्टिस करा. बरोबर सर्व उदाहरणं तुम्हाला सोडवता येतील. यात तुम्हाला होमवर्कसाठी उदाहरणं देतो बघा. याचं कॉम्बिनेशन तुम्ही इथं लिहायचंय स्वतः. देवीच्छा. संधी प्रकार पक्का होण्यासाठी तुम्हाला स्वतः विग्रह जमला पाहिजे आणि त्याची कॉम्बिनेशन जमली पाहिजे. त्यानंतर तुम्हाला त्यात परफेक्शन येतं. ही 3 कॉम्बिनेशन तुम्ही करायची स्वतः. ई ची कॉम्बिनेशन आहे. पुन्हा एकदा सांगतो, आपण काय बघत आहोत? संधीमधील आपण आता बघत आहोत स्वरसंधी. स्वरसंधीमध्ये वेगवेगळे प्रकार आहेत, जसे की दीर्घादेश, गुणादेश, यनादेश, वृद्ध्यादेश, आयादी आदेश. त्याच्यातील आपण बघत आहोत दीर्घादेश. दीर्घादेशमध्ये वेगवेगळे कॉम्बिनेशन बनतात. त्यापैकी मागच्याला आपण बघितलं आचं कॉम्बिनेशन, आत्ता आपण बघितलं ईचं कॉम्बिनेशन आणि उ आणि रूचं कॉम्बिनेशन राहिलेलं आहे, जे की आपण पुढे बघणार आहोत. आता ई झालाय, आता ऊचं बघायचं. चला ऊचे उदाहरणं बघू. ऊचे काही उदाहरणं देतो मित्रांनो तुम्हाला मी. भानुदय. बघा भानुदय. आता एक तर लक्षात आलं असेल की इथं ऊ बनतंय म्हणल्यावर कॉम्बिनेशन कशाचं असणार आहे? ऊचंच असणार आहे. भानुदय शब्दाचा विग्रह कसा होतो? भानु अधिक उदय. भानुदय. गुरुर या शब्दाचा एकच बघू आपण आधी. भानुदय. भानुदय मध्ये पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण उ, भानुदय. दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण उ, दोन्ही पासून काय बनलं? दीर्घ उ, भानुदय. गुरुर. गुरुर शब्दाचा विग्रह कसा होतो? गुरु अधिक उर. उ अधिक उ कॉम्बिनेशन बनतं मित्रांनो. सेम त्यापासून काय बनतो? दीर्घ उ. आता लक्षात ठेवायचं, इथं दीर्घ उच बनणार सगळीकडे. भुतदार शब्दाचा विग्रह कसा होतो?
भू अधिक उद्धार. भू इथं दीर्घ उ आहे, त्यापासून काय बनतो उ, उद्धार. भुर्जा, भू अधिक ऊर्जा. बघा अद्या इकडे लक्ष. पहिलं उदाहरण आहे भानोदय. भानोदय या शब्दातील चा विग्रह होतो भानू अधिक उदय. शेवटचा वर्ण पहिल्या शब्दातील आहे उ, दुसरा आहे उ, यापासून बनतो दीर्घत्व उ, भानुदय. म्हणून काय झालं इथं स्वर संधी मधील उ प्रकार जो की दीर्घ आहे म्हणून दीर्घादेश स्वर संधी. सेम गुरुर, भुद्दार आणि भुर्जा हे आपण बघितलं. ही सगळी उ ची कॉम्बिनेशन आहे, तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. दीर्घादेश मध्ये उ ची कॉम्बिनेशन कोणती, आ ची कॉम्बिनेशन कोणती, ई ची कॉम्बिनेशन कोणती. त्यानंतर पुढचं बघू रू, जो की दीर्घादेश प्रकारातील शेवटचा आहे. त्याची उदाहरणं बघा. आता ह्या सगळ्या ठिकाणी काय बनणार, रू बनणार. पितृ या शब्दाचा विग्रह होतो पितृ अधिक ऋण. सेम मातृ या शब्दाचा विग्रह होतो मातृ अधिक ऋण. भातृ या शब्दाचा विग्रह होतो भातृ अधिक ऋण. तिन्ही एका वेळेस बघू. पितृ ऋ अधिक ऋ, मातृ ऋ अधिक ऋ, भातृ ऋ अधिक ऋ. सगळ्यांपासून काय बनलं मित्रांनो, पुन्हा बनला ऋ, पुन्हा बनला ऋ, आणि जो की शब्दात देखील वापरला आहे ऋ म्हणूनच. पितृन, मातृन आणि भातृन हे झालं ऋचं कॉम्बिनेशन, जे की दीर्घादेश स्वरसंधी आहे. बघा स्वरसंधी मधील पहिला प्रकार दीर्घादेश, जो की थोडासा मोठा आहे, जो आपण या आजच्या लेक्चर मध्ये बघितला. त्याच्यात आपण काय बघितलं, दोन सजातीय स्वर. स्वर कोणते होते, सजातीय. दोन सजातीय स्वर एकमेकात मिसळून, दोन सजातीय स्वर एकमेकात मिसळून त्या दोघांऐवजी एक दीर्घ स्वर तयार होतो. त्याला आपण दीर्घादेश स्वरसंधी म्हणतो. दोन सजातीय स्वर एकमेकात मिसळून त्या दोघांऐवजी एक दीर्घ स्वर तयार होतो, त्याला आपण दीर्घादेश स्वरसंधी म्हणतो. दीर्घादेश स्वरसंधीलाच सजातीय स्वरसंधी असे देखील म्हणतात. सजातीय स्वरसंधी असे देखील म्हणतात. दीर्घादेश स्वरसंधी ओळखण्याची एक ट्रिक आहे. बनलेला जो शब्द आहे त्याला काना, दुसरी वेलांटी
किंवा दुसरा उकार. आणि शब्दात रू असा बनलेला यापैकी कॉम्बिनेशन यापैकी कॉम्बिनेशन दिसते. त्यानंतर आ, ई, उ आणि रू हे ज्या ठिकाणी बनतं, विग्रह केल्यानंतर आपल्या लक्षात येतं तिथं असते दीर्घत्व संधी, किंवा त्याला दुसरं नाव आहे मित्रांनो दीर्घादेश. तर बघा मित्रांनो, संधी या प्रकारास आपण मागच्या लेक्चरला सुरुवात केली होती. त्यातील स्वरसंधी हा प्रकार आपण चालू आहे. स्वरसंधीतील पहिला प्रकार दीर्घादेश आपण आजच्या लेक्चरमध्ये घेतला. पुढच्या लेक्चरमध्ये स्वरसंधी संपूर्ण संपून जाईल. उरलेले प्रकार पुढच्या लेक्चरमध्ये घेऊ. त्याआधी जर लेक्चरमधील कंटेंट तुम्हाला महत्त्वाचा वाटला असेल तर लेक्चरला लाईक करा. यापुढेही मी जसे जसे पोलीस भरती, तलाठी किंवा वेगवेगळ्या भरतींचे फॉर्म असतात, पेपर असतात, त्या संदर्भात फास्ट ट्रॅक लेक्चर, संपूर्ण मराठी व्याकरण किंवा फास्ट ट्रॅक लेक्चर किंवा त्याला काय म्हणतात मॅरेथॉन लेक्चर, हे जसं मला टाइम भेटेल तसं अपलोड करेल. ते तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जसं अपलोड होईल ते तुम्हाला यूट्यूबला दिसेल, त्यासाठी सबस्क्राईब करणं गरजेचं आहे. लेक्चरमधील कंटेंट तुम्हाला आवडला असेल, पेपरच्या दृष्टीने ओके वाटला असेल तर लाईक करायला विसरू नका. आपल्या मित्रांनाही शेअर करा. संपूर्ण फ्री लेक्चर आहे. तुमच्यासाठी लाईक केल्यानंतर मलाही एक मोटिवेशन मिळते आणखी लेक्चर बनवण्याचे. तुम्ही इथपर्यंत लेक्चरच्या शेवटपर्यंत आलात त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद. पुन्हा भेटू पुढच्या लेक्चरमध्ये, ज्याच्यात आपण स्वरसंधी मधील पुढचे प्रकार बघणार आहोत. तोपर्यंत सगळ्यांना थँक्यू.